Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. माहिती की ते रिझल्ट 4 जूनला फक्त यायचे आता बाकी आहे, म्हणून थोडं वाट पहा, जेणेकरून हे सगळ्यांचे आता हे जे काही रोज इंटरव्ह्यू देऊन 250 येणार, 150 येणार, 300 हे विषय सगळं झालं, हे सगळे आता कार्यक्रम 4 जून नंतर बंद होऊन जातील. गजानन कीर्तिकरांची हकालपट्टी होण्याचे संकेत जे आहेत ते मिळत आहेत, आपण याकडे कसं पाहता? काय शेवटी तो शिंदे साहेबांचा आणि शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, पण एकंदरीत महायुतीमध्ये आल्यानंतर शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केल्यानंतर ह्या सगळ्या जणांनी समर्थन मोठ्या दिलाने दिलं आणि म्हणूनच हे सरकार अस्तित्वात आलं. गजानन कीर्तिकर साहेबांनी शेवटी आपल्या पक्षाचा राजधर्म त्यांनी पाळला पाहिजे. मुलाला अगर वडिलांवर एवढंच प्रेम असतं तर वडिलांबरोबर आले असते पक्षामध्ये, पण त्यांनी शेवटी मुलांनी घरातच गद्दारी करायचं ठरवलं. म्हणून ह्या बाबतीमध्ये गजानन कीर्तिकरांनी विचार करून मतमतांतर द्यावं असं माझं मत आहे. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. आम्हाला लोकसभेच्या गुलालात पडायचं नसून आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गुलालात पडायचं आहे आणि तो गुलाल आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. 6 जून पर्यंत आरक्षण द्या अशी मागणी करत सरकारला पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी आंदोलनाचा इशारा दिला. जरांगे पाटलांनी किती इशारे द्यावे हा त्यांचा प्रश्न आहे, पण आमचं राज्य सरकार हे आरक्षणाबद्दल अतिशय सकारात्मक आहे. आरक्षण म्हणजे स्वतंत्र आरक्षण, कोणत्याही आरक्षणाला हात न लावता आपलं हक्काचं आरक्षण मराठा समाजाला द्यावं यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही अडीअडचण मला दिसत नाही. जरांगे पाटलांना अगर आंदोलन करायचं असेल तर शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, पण शेवटी आमचं महायुतीचं सरकार आरक्षण देणारच, एवढं मी तुम्हाला सांगतो. पुण्यात जे हिट अँड रन झालं त्या विधान अग्रवाल आहे त्याला 14 दिवसांची बालसुधारची रवानगी झाली. त्याच्यानंतर विशाल अग्रवाल यांनाही 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी झाली. आपण सगळं या सगळ्याकडे कसं पाहता? आरोप असा होतोय की भाजपकडून किंवा भाजपच्या काही नेत्यांकडून. माझा एक प्रश्न असा आहे की नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळेताई गप्प का आहेत? झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. शरद पवार गटातून ह्याबद्दल प्रतिक्रिया का व्यक्त होत नाहीये? प्रत्येक गोष्टीवर देवेंद्र फडणवीस साहेबांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळेताई ह्या प्रकरणावर गप्प का? अग्रवाल आणि ह्या त्यांच्या कुटुंबाचे काही संबंध होते का? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? कारण का अग्रवालजींना जो काही वकील दिलेले असं आम्ही ऐकतो, आम्ही जे काही वाचलेलं आहे ते पवार साहेबांच्या अतिशय निकटवर्तीय आहे असं आम्ही ऐकतोय. म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या दिवशी पुणे कमिशनरच्या ऑफिसमध्ये बसून अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आणि त्याप्रमाणे काल त्याच्यावरती म्हणजे जे काही त्याचा म्हणजे कारवाई पण त्या मुलावर सुरू झालेली आहे, कडक उलट्या कारवाई सुरू. पण या सगळ्या विषयावर सुप्रिया सुळेताईने थोडा आपला आम्हा लोकांना माहिती द्यावी की त्या गप्प का आहेत, मग त्याच्यावर थोडं खूप काय रहस्य बाहेर येईल. साहेब, भास्कर जाधव पुन्हा बरडले की केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पराभूत करण्यासाठी भाजपच्याच एका बड्या नेत्यांनी विनायक राऊत यांना 50 कोटी दिले. हो ना, तर मग त्या बड्या नेत्याचं नाव त्यांनी जाहीर करावं. जर त्यांनी 50 कोटी दिलेले आहेत, आकडाही माहीत असेल तर भास्कर जाधवजींनी नाव जाहीर करावं, जेणेकरून आमच्याही ज्ञानात थोडा भर पडेल. कारण का त्यांच्या पक्षामध्ये उभाटामध्ये जशी पाडापाडी होते
तशी आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये होत नाही. उभाटाच्या किती उमेदवारांनी किती लोकांनी कसे पाडण्यासाठी किती पैसे दिले आहेत, मग ह्याची यादी आम्हालाही जाहीर करायला लागेल. का विनायक राऊतांच्या प्रचारासाठी संजय राऊत हे सगळे आले नाही? का विनायक राऊतांच्या प्रचारासाठी काँग्रेस आणि शरद पवार गटाचे मोठे नेते आले नाही? पवार साहेबांनी एक पण सभा विनायक राऊतांसाठी का घेतली नाही? म्हणून आम्ही आमचं घर निस्तरू, आमची चिंता करू नका. 50 कोटी असो की 100 कोटी असो, 4 जूनचा गुलाल हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीत उडवणार. तुम्ही तुमचं असं पडलेलं आता किंवा बिघडलेलं घर पहिलं सांभाळा. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.